हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपा. दीपा अनवेज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे. आयुष्य, वेळ आणि स्वतःची ओळख याच विषयावरती मी आज तुमच्यावर थोडंसं बोलणार आहे किंवा तुम्हाला मी शेअर करणार आहे. माझं मत काय आहे ते. आपण अनेकदा म्हणतो की वयाच्या 30 नंतर खऱ्या अर्थाने आयुष्य कळायला लागते. कुठे चुकले, काय करायला हवे होते, काय टाळायला हवे होते, हे सगळं स्पष्ट दिसू लागतं. परंतु तोपर्यंत आयुष्यातील खूप मोठी वेळ निघून गेलेली असते. मग आपण सतत भूतकाळातील चुका किंवा भविष्याची चिंता करत बसतो. यातच आपला वर्तमान काळही जातो आणि आजचा क्षण जगायचा राहून जातो. बऱ्याचशा जणांच्या आयुष्यामध्ये अशाच गोष्टी घडू लागतात आणि होतातही. जगण्याचा आनंदच राहून जातो. म्हणजे आपण भूतकाळाची आणि भविष्याची चिंता करत वर्तमान काळ हे असाच घालवून जातो. खरं तर आपल्याला हे माहीत नाही की पुढे आयुष्य आहे की नाही. आजपर्यंत कोणीही दुसऱ्यांदा आयुष्याला जगून परत आलेला नाही किंवा आपल्याला अनुभव सांगण्यासाठी आलेला नाही की मी जगून दुसऱ्या वेळेस जन्माला आलेलो आहे, माझा हा दुसरा जन्म आहे किंवा मी असा अनुभवलेला आहे पहिला जन्म. असं कोणीही आपले अनुभव इथे शेअर करत नाही. प्रत्येकाला हा एकच जन्म असतो आणि तो इतरांना कोणत्याही दुसऱ्या जन्मामध्ये शेअरही करू शकत नाही. भरभरून आनंदाने आणि परिपूर्ण जगायला हवं, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि गेलेली माणसंही परत येत नाहीत. आपण नेहमी मोठ्या आनंदाचा शोध घेत असतो, पण खरं सुख कुठे असतं तेच आपल्याला समजत नाही. आणि ते सुख तर आपल्या आजूबाजूलाच असतं, पण ते कळतही नाही. ते म्हणजे काय तर ते असतं समाधान. समाधान हे खूप चांगलं सुख आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये आहे, त्या वस्तूमध्ये किंवा आहे त्या माणसांमध्ये आपण जर समाधानी तर राहायला शिकलो, तर त्यात खूप मोठा आनंद आहे आणि त्यापेक्षा दुसरा कोणताही आनंद नाही. आपल्या परिस्थितीमध्ये समाधानाच्या आत खूप मोठा आनंद लपलेला असतो. आपण म्हणतो आयुष्य म्हणजे काय? खरं तर आयुष्य म्हणजे प्रत्येक क्षण. कोणता क्षण कुणाचा शेवटचा असेल हे कुणालाही माहीत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. या पृथ्वीवर अब्जावधी लोक आहेत, पण कोणीही एकसारखा नाही. प्रत्येकाचा चेहरा वेगळा, स्वभाव वेगळा, गुण वेगळा. हे सगळं निर्माण करणारी शक्ती किती महान असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. ज्याने कधीही एकसारखं काहीही बनवलेलं नाही, तो ब्रह्मांड नायक आपल्याला घडवतो, तर आपण नक्कीच शक्तिशाली आहोत हे आपल्यालाही कळायला हवं. आपल्यामध्येही काहीतरी वेगळं आहे असा गुण एखादा किंवा आपण दुसऱ्यांपेक्षा काही वेगळं आहे जो दुसऱ्यांमध्ये नाही, हे प्रत्येकाला ज्याचं त्याने कळायला हवं. फक्त गरज आहे ती स्वतःच्या ओळखण्याची, स्वतःच्या गुणांची जाणीव करून घेण्याची. ही ओळख ज्याला होते, पण वेळेनुसार अनुभवातून ती नक्की सापडते. फक्त पाहण्याची बुद्धी आपल्याकडे हवी. आपण कोण आहोत, आपण काय करू शकतो, आपल्याला कशासाठी जन्माला घातलेलं आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे आणि आपल्या आयुष्यामध्येच असतात. या सग या सगळ्यामध्ये आयुष्य जगणे, शेवटी एवढंच म्हणणे की आजचा क्षण जगा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःमधील वेगळेपण ओळखा. कारण स्वतःमधले वेगळेपण हेच आपल्या आयुष्याचे एक वेगळेपण आहे किंवा आपल्यात असलेले गुण आहेत जे इतरांकडे नाही. ते आपण करू शकतो. जे आपल्याला जमतं ते आपण करावं. त्यासाठी